श्री स्वामी समर्थ. माझं नाव वर्षा चाफे. मी लाईफ कोच आणि EFT हीलर आहे. इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपल्या 30 दिवसाच्या सकारात्मक बदलाच्या दिवस आहे 7वा. हो, बरोबर आहे ना मी. आज आपण स्वतःला एक सुंदर अशी भेट देणार आहोत. काय भेट असेल बरं ती? स्वतःसाठी फक्त 10 मिनिटाचा वेळ. हो, काहीतरीच वेगळं बोलताय तुम्ही. हे काय अजून नवीन वेगळं? ह्यामध्ये काय वेगळं असतं? वेगळंच आहे. अहो, आपण इन्स्टा बघाय, सोशल मीडिया बघायला आपण वेळ देऊ शकतो, पण आपण स्वतःसाठी वेळ देत नाही. म्हणून आज स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं काढायचं आहे. काढू शकसाल ना? काढणारच तुम्ही नक्की. कारण ह्यात काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. हे आपल्या माइंडला शांत, रिलॅक्स करणारं एक्सरसाइज आहे. जसं आपण शरीरासाठी एक्सरसाइज करतो, तसं आपल्या मनाला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला ह्या गोष्टीची खूप गरज आहे. ह्या धावपळीच्या युगामध्ये आपण स्वतःशी कधीच कनेक्ट होत नाही. तर आपल्याला आज स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे. ते कसं काय करणार आहोत? आपण दिवसभर कुटुंब, काम, जबाबदाऱ्या इतके व्यस्त असतो की आपण स्वतःसाठी वेळ काढायचा प्रयत्नच करत नाही. नक्कीच. अहो, मी पण त्यातलीच आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हा तुम्ही इतरांचीही, तुमच्या कुटुंबाची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकता. ते कसं काय? आजचं चॅलेंज, मोबाईल 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. अरे रे रे रे, लगेच नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर, कारण मी काय बोलणार आहे हे कसं कळणार तुम्हाला? आता काही जण म्हणतील तुम्ही मोबाईल बाजूला ठेवा, तर बाजूला ठेवल्यानंतर मी व्हिडिओ कसं बघणार? मला तसं म्हणायचं नाहीये. दिवसभरात तुम्ही झोपण्यापूर्वी रात्री पण कधीही करू शकता. 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवायचा आहे, शांत, आणि शांत ठिकाणी बसायचंय आणि खोल श्वास घ्यायचा आहे. आज मी कशी आहे? बरी आहे का? आज मला कशाची गरज आहे का? त्यानंतर मनापासून अफर्मेशन म्हणायची आहे. मी स्वतःसाठी महत्वाची आहे का? किंवा आहो का? मी स्वतःला वेळ देण्यास पात्र आहे का? 10 मिनिटं तुमच्या मनाला शांतता, ऊर्जा, नवीन उत्साह भरत आहे. हो, ही शांतता मनाला खूप आनंद देऊन जाणार आहे. बघा तरी करून. स्वतःसाठी फक्त शांत ठिकाणी बसा आणि स्वतःला फक्त स्वतःशी कनेक्ट व्हा. मी काय म्हणतील, हे सारखं सारखं काय हो तुमचं हे? आहो, जसं आपल्या प्रत्येक आजाराला दवाखाना वेगळा असतो, औषधी वेगळी असते, तसंच आपल्या मनातील प्रत्येक विचाराला, भावनाला ही पॉझिटिव्ह ऊर्जा देण्याची खूप गरज आहे. कारण आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा देण्यासाठी भरपूर लोक आपल्या आजूबाजूला आहेत. आपण पुढे जरी जात असलो तर आपल्याला मागे खेचणारे भरपूर लोक असतात. पण जसं कमळ चिखलामध्ये राहून सुद्धा चिखल कमळाला लागत नाही, तसंच आपल्याला ह्या निगेटिव्ह परिसरात राहून किंवा ह्या निगेटिव्ह जगामध्ये राहून सुद्धा स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवता येईल, ह्यासाठी हा आपला 30 दिवसाचा पॉझिटिव्ह माइंडसेट चॅलेंज आहे. त्यामध्ये आपण खूप गोष्टी मिळवणार आहोत आणि मिळाल्या बी आहेत. तर चला,
तर असेच सकारात्मक जीवन जगण्यासाठी, लाईफमध्ये अजून प्रगती करण्यासाठी आपण अजून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. डे 7 आपल्या 30 दिवसाचा जो चॅलेंज चालू आहे त्याच्यामधल्या आपण दिवस 8व्यामध्ये मिळणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःला वेळ द्या, परिवाराला वेळ द्या, कारण आपण स्वतःकडेच खूप दुर्लक्ष करत असतो आपल्या कामामुळे. म्हणून इथून पुढे आपल्याला आपलं सगळी कामे, आपला संसार सांभाळून स्वतःला पण सांभाळायचं आहे. चला, परत भेटूया. तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा इन्स्पायर विथ वर्षा ह्या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.